तर नमस्कार मित्रांनो, मी मोहित कोहली तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाच्या कोहली या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आहे शिमगा म्हणजेच लाशी होली आहे। आज तुम्हाला व तुमच्या परिवाराला होली व रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता आलेलो आहे करंजा जेटीला आणि ते बोटी बघताय, बाहेरून बोटी आलेल्या आहेत गावात आणि मस्त अशा प्रकारे सजवलेल्या आहेत बोटी। आपला तो करंजा डॉक आहे, तिथे बघताय तुम्ही किती बोटी लागलेल्या आहेत आणि समोर आपला दिसतंय द्रोणागिरी डोंगर। तर मित्रांनो बघताय ते बोटी सजवलेल्या आहेत, गावात आणून बाहेरून बोटी आलेल्या आहेत आणि इथं सजवलेल्या आहेत बघताय पताका। तर मित्रांनो आपण होतो आता करंजा जेटीला। आपण बोटी वगैरे बघितल्या, गावात आणून मस्तपैकी सजवतात बोटी होलीच्या सणाला। तर मित्रांनो आज आपल्या गावात होली चषक असते, म्हणजेच होलीचा बकरा म्हणून मॅच ठेवलेले असतात आपल्या गावात। तर तुम्हाला त्यातलीच मजा आणि मस्ती दाखवणार आहे। तर चला जाऊया सर्वात पहिल्यांदा द्रोणागिरी मैदानामध्ये आणि तिथे जाऊन भेटू तुम्हाला। चला। तर मित्रांनो आलाय आता द्रोणागिरी मैदानामध्ये, इथे होली चषक चालू आहे, दुकान वगैरे लागलेले आहेत, ट्रॉफी वगैरे ठेवलेले आहेत। बेस्ट ऑफ लक रोशन दादा पुढच्या मॅच साठी। बघा ट्रॉफी वगैरे लावलेले आहेत। होली चषक आहे आज करंजा गावाचा। आपण नाणेफेकीचा कॉल झाल्यानंतर आपली जे टी शर्ट आहे ते अंगावर बलिदान करायचे आहेत आणि खेळण्यासाठी जायचं आहे। तर इथे होली चषक चालू आहे आणि कॉमेंटेटर सोमनाथ पाटील। तर आपल्याला सांग होली चषक कोणी आयोजित केलेला आहे? होळी चषकामुळे ते सातगर मित्र मंडळ त्यांच्या सौजन्याने इथे भरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे म्हणजे आयोजक आहेत आणि गावाचा पण उल्लेख केलेला आहे सातगर मित्र मंडळ। होली चषक आहे आपल्या गावात आणि आपल्या सोबत आहेत कॉमेंट्री करायला आपले सोमनाथ पाटील आहेत कोंढरी पाड्यातले आणि मोहन म्हात्रे सुद्धा आहेत त्यांच्या बाजूलाच। आणि इथे सर्व बघा द्रोणागिरी मैदान। जो कोणी कॅच पकडेल तो बॉल चेंडू घेऊन इथं यायचं स्टेजवर, त्याला लगेच बिअर देण्यात येईल। हा चांगला फटका, स्टेजवरचा फटका, हेलिकॉप्टर शॉट रुपेश कालनीच्या बॅटीतून। मॅच बघायला गर्दी बघा किती आहे, गर्दी। हॅपी होली, हॅपी होली सर्वांना, हॅपी होली। हे दोन अंपायर आणि यो कोच आहे 12 संघ खेळले जातील होली चषकचा। कालच्या दिवसामध्ये नाव सांगा तुमचं, नाव सांगा। फायनलला नाव? तुमचं नाव? पाठोपाठ लगातार चौकार षटकार। हॅपी होली सर्वांना, हॅपी होली। आणि इथे पण बघताय गर्दी आहे, मॅच बघायला गर्दी झालेली आहे। सुवर्ण संध्याला एक बक्षीस लावलेलं आईवा कॅच पकडेल पब्लिकमध्ये त्याला किंगफिशर स्ट्रॉंगची एक बिअर आहे आणि ते सुद्धा गर्दी झालेली आहे मॅच बघायला। हॅपी होली, हॅपी होली सर्वांना, हॅपी होली। आणि ते सुद्धा गर्दी आहे मॅच बघायला, ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत। हॅपी होली, हॅपी होली सर्वांना, हॅपी होली। ते बघा सर्व ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत मॅच बघायला। हॅपी होली सर्वांना, हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली। आणि ते पण हॅपी होली सर्वांना, हॅपी होली। आणि ते पेयाला बसलेले आहेत, आम्ही पिणार, आमची मजा आहे। हॅपी होली, हॅपी होली सर्वांना, हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली सर्वांना, हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली।
स्पर्धेचे त्यांच्या शुभ हस्ते दादांचा मान केला जाईल. म्हणजे मायेची उत्तर शाळ आणि एक स्पर्धेची आठवण गोड भेट म्हणून सन्मान चिन्ह तो त्यांच्या हृदयामध्ये आहे. आपण वेळात वेळ काढून तर आलात तर थँक्यू सो मच. हा कैलासवासी रघुनाथ गिरणे नागवा यांच्या स्मरणार्थ आणि होलीचा बकरा म्हणजे जोगताना आठ आय कार्ड इथं आणावंच लागेल आणि त्याच्याशिवाय त्यांना हा सामन्यामध्ये भाग घेता येणार नाहीये. कारण मी मगापासून सांगतोय तुम्हाला की पहिले जे खेळाडू लंगोटा लावून सुद्धा खेळायचे आणि एखाद्याने षटकार मारला का एखादा गोलंदाज जर बाद केला तर त्याच्याकडे जाऊन ते त्यांना एखादा पॅक द्यायचे, एखादा बिअरचा ग्लास द्यायचं आणि नाचत नाचत तुम्हाला माहिती आहे मागच्या टायमाला एखादा फलंदाज बाद झाला तर इथले सर्व लोक नाचायचे आणि नाचून ग्राउंडवर थोडा वेळ जायचं, थोडा अडथळा निर्माण व्हायचा पण मजा होती ते आता बघायला भेटत नाही. 2-3 वर्ष झाली, मधले 2 काल गेले तुम्हाला माहिती आहे, कोरोनाने ते गिळून टाकले ठीक आहे. पण आता आपण सावरला आहोत. आता हे महाराष्ट्र आपला एकदम व्यवस्थित झालेला आहे. महाराष्ट्र एवढा व्यवस्थित झालाय की कोरोनाचं कुठंच तिथं येता राहिलेलं नाही आणि आता सर्व खेळाडू उत्साहानं इथं भाग घेतात. पण एकच अडचण आहे की अडचण ती माझी आहे का वयाची. खरोखर होलीचा सण हा असा साजरा व्हायला पाहिजे. बघा कसे लोक साजरा करतात सण. प्रत्येक जण ग्लास घेऊन नाचतोय, बाटल्या घेऊन नाचतो. आपण काय करतो वरातीमध्ये बाटल्या घेऊन नाचतो कशाला? त्या बघ यांना त्रास द्यायला नवरा नवरीला 2-2 दिवस 5-5 6-6 वाजेपर्यंत सण साजरा करायचा तर होलीचा सण साजरा करा. पिण्यासाठी असतो, खाण्यासाठी असतो, मजा करण्यासाठी असतो. धन्यवाद. तर मित्रांनो आता द्रोणागिरी मैदानाजवळून आलो आता परत करंजा जेट्टीला. पाठी बघताय फुल जल्लोष चालू आहे. फुल जल्लोष चालू आहे बोटल्यामध्ये आणि नितीन नागवाची बोट आहे ही. आता रेवसवरून फेरफटका मारून बोटीमध्ये नितीन नागवाच्या बोटीमध्ये फेरफटका मारून म्हणजे असं नाचून बिचून फुल धमाल करून आलेलो आहे परत करंजा जेटीला. ते बघताय बोट मस्त मजा मस्ती केली आपण फुल धमाल केली. तर आपल्यासोबत आहे नितीन नागवा याचीच ही बोट आहे. आपण फुल धमाल मस्ती केली.
काय बोलशील तू? सर्वप्रथम सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपले सगळे बोटीतले खलाशी आहेत, खलाशी, हां. त्यांची पाहुणे मंडळी वगैरे आहेत. होळीच्या दिवशी सर्व पाहुणे मंडळी आपल्या आयुष्यात सगळीजण येतात, मजा करत नाही मी, पण मी कर्जे फुल मजा केली ना? फुल मजा आमच्या गावातले होळी सोडून पूर्ण आम्ही कर्जामध्ये आम्ही येतो. आमचा आता टोटलमध्ये माझा स्वतःचा 3रा वर्ष आहे. तुमचं नाव काय? मनोज गोळे. कुठले तुम्ही? बेनवाशी. त्याच्यामुळे आम्ही काय 1 नंबर आमची 2 वर्ष आमची 1 नंबर 2 वर्ष आमची इतक्या पूर्ण चालू आहे पूर्ण. पण 1 नंबर फुल धमाल केली भाई. बोटीमध्ये एकदम फुल धमाल केली. 3 नावाची बोट होती आणि एक खलाशी, सर्व फुल धमाल केली फुल. तर होलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी होली. चला चला. तर मित्रांनो, आता करंजा जेटीवरून मस्तपैकी फुल मजा मस्ती करून आलो आहे. आता लिंबू सोडा प्यायला आलोय. सोसायटीजवळ दुकान आहे, कधी आला तर या करंजाला, मस्त लिंबू सोडा भेटतोय बघा. नाव काय तुझं? नक्की या एकदा. तर मित्रांनो, आता आलोय हातानं आलोय होली हाणाला. होली तोरलेली आहे. होली तोडलेली आहे गिरेज म्हात्रे यांनी बघा. होली तोडलेली आहे मस्त. तर इथे नोन्याक आहेत. तर काका, आपण सावरीचीच होली का आणतो? नियमाप्रमाणे सावरीची होळी महत्त्वाची आहे. सावरीनंतर केळी पण लावतात, केळीनंतर आंबा पण असतं, पण महत्त्वाची मेन म्हणजे सावरीची होळीचं महत्त्व आहे याच्यामध्ये. दुसरी होली कुठली लावतात? आंबा पण असते आणि केळी पण असते. अच्छा अच्छा अच्छा. पण प्रथा आहे ती आपण सावरीची होळी दरवर्षीप्रमाणे लावतो. आंब्याची पण घेऊ, त्याच्या बाजूला जाताना घेऊन जाऊ. मग कपिल हे घे, तुला कोणता घे? सावरीची होली आहे. आता म्हणा कोणता कशाला? सावरीचं झाड आहे. तिथं आता नेताव लोकेशनवर. चला घ्या, जोडीला नको. तर ही साईनगरची होली आहे, आपली साईनगरची होली आहे. ते काढणार आहेत, आणलेली आहे फायनली. आता मस्तपैकी सजावट होईल होलीची. हार वगैरे लावून, पताका वगैरे लावून सजावट होईल फुला बिलांनी. कसं वाटतंय आता तुला? पहिल्यांदा आवडी मोठी होली आणली. पहिल्यांदा एवढी मोठी आम्ही होली आणली. पहिले काय छोटी आणायची, सर्व असायचे, पण आता सर्व कामाला लागलेत सर्व. आणि नवीन आता उत्साह चालू झालेला आहे. आम्हाला मस्तपैकी कॉन्क्रीट करून भेटलेला आहे आम्हाला. थँक्यू. त्यामुळे आम्ही मोठी होली आणलेली आहे यावर्षी. जल्लोषात साजरा करणार आहोत. खड्डा खोदण्याचं काम चालू आहे आता होली लावण्यासाठी. होली लावलेली आहे आता सगळ्यांनी मिळून. गो झांजुराचे हावलय झांजुराचे हावलुबाई गोरी गो वयाचा दुल्ले रागो हावलय दुल्ले रागो. होली सजवतात बघा. होलीला साडी वगैरे नेसवलेली आहे आणि वगैरे लावलेला आहे देवीचा. मस्त एकदम पताका वगैरे लावून होली सजवलेली आहे. आणि इथे छोटी होली पण सजवलेली आहे. ही आंब्याची छोटी होली आणि सावरीची मोठी होली बघताय तुम्ही, काट्याची. तर मित्रांनो, आता बघताय होलीची ओटी भरतायत महिला मंडळ. मिरचोली फाटली गो हावलय फाटली
परली गो चिंताना परली गो आवलाय परली गो पाठीचे बंधवाना. तर मित्रांनो आपली महिला मंडळ आहे आणि होली दरवर्षीप्रमाणे सजवलेली आहे. बघताय तुम्ही होली. तर तुम्ही काय सांगाल, 2 शब्द बोला होलीबद्दल. आम्ही आता दरवर्षी करतोय. दोन वर्ष लॉकडाऊन होते म्हणून त्याच्यात केला नाही. आता आम्हाला जल्लोष म्हणजे उत्सवाने साजरा करायचा यावर्षी. गेले 2 वर्ष आपल्याला साजरा करायला नाही मिळाला ना कोरोनामुळे. हो, म्हणून आम्हाला आता साजरा करायचा. हां, 2 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्यामुळे 2 वर्ष परंपरा झाली नाही. यावर्षी सगळं आनंदात आहे, त्यामुळे यावर्षी होळीचा आनंद भरपूर लुटायचा. हां, सगळ्या महिला मंडळींनी आणि सगळ्या महिला मंडळांचे खेळ आहेत. संध्याकाळी 7 वाजता होळी बघताय. मस्त सजवलेली आहे. रांगोळी वगैरे सर्व वगैरे काढलेली आहे. रांगोळी वगैरे काढलेली आहे. मस्त मुकुट वगैरे लावून, साडी वगैरे नेसवून, मुकुट वगैरे लावून, मस्त पताका वगैरे लावून होळी सजवलेली आहे महिला मंडळांनी. तर या महिला मंडळांसाठी एक लाईक नक्की करा. यापुढे असं सर्वांनी सर्व महिलांनी सहकार्य करावे आणि जे आपल्या इथून पुढे जे सर्व सण होतील ते असेच सर्व उत्साहाने साजरे करावे. पुढच्या पिढीला पण समजेल, पुढच्या पिढीला पण समजलं पाहिजे कुठले सण कसे साजरे करायचे ते. तर मित्रांनो आता नवयुवक मित्रमंडळ जे जमलेलं आहे यांनीच सर्व हे होली वगैरे आणलेली आहे आणि सजावट यांनीच केलेली आहे. तर 2 वर्ष आपल्याला होळी साजरा करायला नाही भेटली. 3रा वर्ष आपल्याला होळी मस्त एकदम होळी आपण आणलेली आहे, सजवली पण. आता पुढचा कार्यक्रम काय आपला? सर्व घरी जाऊन फ्रेश होऊन होळीच्या पूजनासाठी येणार. हां, आणि मग डान्स वगैरे, लहान मुलांचे कार्यक्रम, खेळ वगैरे होणार ना संध्याकाळी. आणि मग रात्री होळी खाऊ वगैरे. रात्री होळी मग जलवणार 12 वाजता रात्री होळी जलवणार. हॅपी होळी.
नावपाडा टीव्हीचं नाव काय? नावपाडा फक्त नावपाडा कोहली नावपाडा जिंकलेली आहे फायनली. आणि होलीचा बकरा भेटलेला आहे योगेश कोहली. नटराज कोहली नावपाडा किंग बोल. संजय कोहली नावपाडा किंग. आनंद कोहली नावपाडा किंग. नितीन कोहली नावपाडा किंग. पंकज कोहली नावपाडा किंग. धीरज नागवा नावपाडा किंग. किती सिक्स तरी मारले. संदेश कोहली पाटील टीमीचे कॅप्टन नावपाडा किंग. बकरा मिलेला आहे. नावपाडा किंग्स पहिला नंबर मारल्या मुले. आलेला आहेत आपले प्रीतम म्हात्रे व्लॉग्स. कोण प्रीतम म्हात्रे व्लॉग्स आलेले आहेत आपले युट्यूबवर. धमाल मस्ती चाललेले आहे. जिंकल्या मुले जल्लोष चाललेला आहे. जल्लोष
शिमग्याचा आला हो शिमग्याचा आला. आपल्या गावात पहिला नंबर आलेला आहे होलीचा बोकडा यांचा. सजावट चालू आहे. शेंदूर वगैरे लावून आणि पताका वगैरे लावून सजवत आहेत. आणि गजानन मामा हॅपी होली हॅपी होली. तर इथे सजावट चालू आहे हावलीची, बघताय तुम्ही. तर आता तुम्ही बरेच वर्षानंतर होलीची फायनल मारली, तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला खूप चांगलं वाटतं आणि आनंद एवढा झाला काय बरेच वर्षाची आम्ही 10 वर्षाची आम्ही नवापणा मित्रमंडळ यांनी एक कप आणलाय. आम्हाला एवढा आनंद झाला का बकोर घेऊन नाचतो आणि जल्लोष चाललेला आहे ते आपल्याला. आणि जे वर्षानंतर किती वर्षानंतर बॅट बॉल खेळते, बॅट बॉल खेळतात त्याला बॉल पकडता 40 प्लस मॅच होती ना, 40 प्लस मॅच होती, त्याला बॉल पकडता येत नाही तरी त्यांनी फायनल बसलेले आहेत. कार्यक्रम चालू आहे, फुल एन्जॉय करत आहोत. आणि उद्या होलीची तीच मजा असते. उद्याचा दिवस पण आम्ही फुल मजा वर्षातून एकदा येते, वर्षातनं एकदा येते. तर आपला मित्र आयुष नाखवा हॅपी होली हॅपी होली. तुझं नाव काय? कुणाल कोहली हॅपी होली हॅपी होली. तुला फायनल मारली तर काय बोलणार? फायनल नाही, आम्हाला दुसरा नंबर आला आमचा. पहिला नंबर आला. पहिला नंबर. होलीचा बकरा मारला यावर्षी, काय बोलतात, काय बोलणार तुम्ही? जाम आनंद झाला. होलीचा बकरा आपल्या गावात झालेला, 7 पाण्याला आनंद झालेला आहे. चालेल चालेल, हॅपी होली. थँक्यू हॅपी होली. तुला कसं वाटतंय? होलीचा चषक मारला, होलीचा बकरा मारला, मला कसं वाटतंय? मला फार छान वाटतंय, चांगलं वाटतंय. कारण आमची परंपरा त्यांची चालवली. कारण 2 वर्ष आम्ही काय म्हणजे होलीचा बकरा मारला नाही. त्यांच्या अगोदर आम्ही होलीचा बकरा मारलेला नवरंग मित्रमंडळाने, आणि आत्ता 2-3 वर्षानंतर त्यांची मारला आहे. म्हणजे परंपरा चालू राहिली आमची. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि होलीचा बकरा आमच्या गावात आला त्याबद्दल धन्यवाद. चालेल चालेल, धन्यवाद धन्यवाद. हॅपी होली हॅपी होली हॅपी होली. हॅपी होली.